दादा काय नाव आपलं? माझं नाव दीपक पंडितराव पानसरे. राहणार कुठे? चिखलवड. हो. 2 दिवस अगोदर मुंगसा मार्केटमध्ये काय झालं? बरं, मी कांदा नेला होता माझा विकण्यासाठी. तिथं माझा कांदा 1700 रुपये गेला होता. 1700 रुपये गेल्यानंतर खळ्यावर गेलो त्या व्यापारीच्या. परत त्यांच्या व्यापाऱ्यांनी वांदा घातला. मी त्यांना मान्य केलं माझा 1-2 कांदा खराब आहे. परत त्यांचा तो मापारी असा कांदा चोळून खराब करून मला दाखवत होता. म्हटलं तुम्ही याची पूर्ण कांदा खराब करशाल तर माझा कांदा खराब होणार आहे. म्हटलं तुम्हाला नाही घ्यायचा, माझा कांदा भरून द्या तुम्ही, मी वापस घेऊन जातो. नाही म्हणे आम्ही काही तुमचे हमाली आहेत का आणि आम्ही असं करायचं तसं करायचं. म्हटलं ताण मारू नका, माझा कांदा मी वापस घेऊन जातो, तुम्ही भरून द्या. नाही म्हणे तर 500 रुपये द्या, आमच्या माणसांना भरून देतील म्हणे. म्हटलं कसं काय पैसे देऊ मी तुम्हाला, माझं पैसे नाही. मग शेतकरी माणूस म्हणतो त्याला आपण एवढा कांदा पिकवतो, आपला कांदा शेताला आहे नाही राहत, आपलं पाणी नाही, आपण टँकरने पाणी भरून कांदा काढला मार्केटला या असं राहतं. तर माझ्या तोंडातून गाडी निघाली. तर त्या व्यापाऱ्याच्या भावाला वाटलं मला गाडी दिली, त्यांनी माझी चुकून गाडी दिली. त्यांनी परत तुझ्या आईचा 1.5 छाना म्हणे, छानपणा करतो का म्हणे. मग पण बोललो त्याला, तुझ्या आईचा बसा तू कोणाला गाडी देतोय रे म्हटलं. तिथून पळत आला डायरेक्ट माझी गचांडी भरली. मला डायरेक्ट त्यांनी हानमान सुरू करून दिली. त्यांनी किती लोक? व्यापारीचा भाऊ, तो मापारीवर एक पोरगा होता तो, आणि काट्यावरचा माणूस बी तिथून धावून आला आणि तो बी मला मारायला लागला. असे या 4 माणसांनी मला बेसून मारलं, बेशुद्ध पडसतो. मग काही व्यक्तींना असं वाटलं मारहाण करू आली या व्यक्तीला. तर मग ते एक व्यक्तींनी सोडलं, मला बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर मी बाहेर गेलो, मला चक्करून पडला. 5-10 मिनटं तिथं पडलो. म्हणजे मार्केट कमिटीचे कर्मचारी आले, त्यांनी मला उठवलं, पाणी पाजलं, बसवलं. परत व्यापारीचा लहान भाऊ आला. तो म्हणता हा ढोंग करतो, याला काहीच झालेलं नाही. माझी ॲम्ब्युलन्स मी याला टाकून नाशिकला घेऊन जातो, दवाखान्यात परत मला धमकत होतो असा. परत मग व्यापार झाला. तिकडनं ते आले व्यापारी, परत त्यांनी शिवी झाली, हा माझे ते का म्हणे. परत त्यांनी मला असं छातीत ताप मारली. परत मला मग त्या कर्मचाऱ्यांनी नेलं, कॅबिनमध्ये बसवलं, समजूत काढली. माझा माल त्याच्याकडे दिला, पावती करून पैसे देऊन मला घरी पाठवून दिले त्या ड्रायव्हराबरोबर. मला काही उमदत नाही होतं. शासनाकडे काय अपेक्षा आहे आपली? फक्त मला काही नका, मला फक्त माझा न्याय पाहिजे. मला शेतकरीचा न्याय पाहिजे मला. त्या मुंगसा मार्केटमध्ये एवढे शेतकरी होते, तुमची बाजू कोणीच नाही मांडली का? आला नाही का तुमच्या? शेतकरी माणसं म्हणजे दादा तिथं 7-7:30ची बातमी आहे. आणि शेतकरी दादा ज्याचे खळ्यावर जायला होते, माझी गाडी एकटी त्यांच्या खळ्यावर होती. त्याच्यामुळे कोणी नव्हते मला सोबत सपोर्ट करणारे. शेतकरी आता तुम्ही शेतकरी म्हणून हो, शेतकऱ्यांना काय आवाहन करणार? शेतकऱ्यांना आव्हान एकच, आज माझ्यावर बितली उद्या तुमच्यावर नका. हा फक्त आपल्याला न्याय पाहिजे शेतकऱ्यांना. आज व्यापार करताय, कोणाच्या जीवावर करताय? शेतकरीच्या जीवावर करताय. यांना लायसन्स सरकारने का दिलं? व्यापारीचा शेतकरीचा माल खरेदी करावा, चांगला भाव मिळावा. यांनी आपल्या गव्हर्नमेंटने यांना लायसन्स दिलंय ना, मग आता सरकारच न्याय द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना. काय करावं यांना लायसन्स? यांनी का अत्याचार केला शेतकरीवर? मावशी काय अपेक्षा आपली? माझी अपेक्षा एकच आहे की शेतकऱ्याला म्हणजे इतके जण व्यापाऱ्यांनी इतक्या जणांनी मारायला नको होतं. बरोबर आहे, माझा लहान मुलगा आहे, 2 मुलं आहे, 1 मुलगी आहे. आमचं फक्त त्यांच्यावरच जीवन आहे. आज त्या माणसाला खूप बेदम मारून हे केलं, ते माणूस काम नाही करणार तर आम्ही काय करणार? काय खाणार? शेतीमध्ये काय पिकवणार? कर्जबाजारी आहे आम्ही. आणि आज यांनी एवढं मारायला नको होतं. आमच्या शेतकऱ्यांना एकच आवाहन करते मी की तुम्ही आमच्या पाठीमागे राहा आणि न्याय मिळवून घ्या. आज आमच्यावर प्रसंग आला, उद्या तुमच्यावर बी येईल. आज गरीब माणसांनी एकटे होते तिथं गखाळामध्ये, कोण नव्हतं, एकटी गाडी होती म्हणून तेवढे मारलं. म्हणजे यांना सरकारने लायसन माल खरेदी करण्यासाठी दिलं आहे का मारण्यासाठी दिलं आहे? आज शेतकऱ्याला जर असे हे करत राहिले तर मग कोणाच्या जीवावर हे करतील?